त्याच्या आधी एक फाटक्या कपड्याचा गोपाळ अशोकराव रडतच उठला. फाटके कपडे होते, अर्धी भाकरी खाऊन आलं होतं, राहिलेली अर्धी बांधून आणली होती. का रडतो रे, देवाने विचारलं. देवा, चांगलं आणा म्हणताय तुम्ही. हा, चांगले कुठोणी आणावे गोपाळ, चांगले कुठोणी आणावे गोपाळ, चांगले कुठोणी आणावे गोपाळ, चांगले कुठोणी आणावे गोपाळ. आमचा दुबळा संसार संसार, आमचा दुबळा संसार संसार, संसाराच्या नावे घालून या शून्य जाळून संसार बैसल वांगडी. ओ तुम्हाला नाही, तुकोबाला आहे, बाकीच्यांना म्हणतो. तसली वसिलेबाजी चालणार नाही देवा. सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या तुमच्या शिदोरीत मिसळून या. करावं लागलं का, धरितीच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लढा. नाहीतर मदगे पाटील वैर्याचा भाऊ आहे. कोण? विभीषण. तिकडच्या पार्टीत आहे ना, वैर्याचा भाऊ आहे कोणा. आणि तो जेव्हा रामचंद्र प्रभूकडे आला तेव्हा रामचंद्र प्रभूच्या शेजारी हनुमानजी बसले होते. हनुमान वो कौन आपकी तरफ आ रहा? वही कोई भगवान जिसका नाम सुना होगा, रावण का छोटा भाई विभीषण रात दिन सुमरन करता है, लंका में सीता माँ का तलाश करने के मदद उन्होंने की थी. वो रावण का छोटा भाई विभीषण, रावण का भाई विभीषण, मैं क्या करूं, आप उसका स्वीकार करो. हनुमान जी किती स्वीकार. पहिल्या भेटीत विभीषणाला राग तिलक केला. हनुमान उभे झाले. एवढा स्वीकार नव्हतं म्हटलं मालक. जेमतेम ते आलं त्याला तुम्ही पार राग तिलक केला, लंकेचं राज्य दान केलं. हो, समजा रात्रभरात परिणाम झाला, होऊ शकते ना. रात्रभरात काय होईल काय सांगता येते का. आणि जर रावण उद्या पाया पडायला आला त्याला काय देणार. तुम्ही तर लंका दिली विभीषणाला. तेव्हा प्रभूचे उद्गार, विभीषण शरण आयो कियो लंका दान, ये सुनिए रावण आयो करूंगा अयोध्या दान. वैर्याचा भाऊ विभीषण आहे, पण त्याच्यावर कृपा श्रीरामानं केली, उत्तर मध्यस्थी हनुमानजीने केली. धरितीच्या हाती संत कृपावंत, मग पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. तेव्हा परमेश्वराची कृपा जीवावर होण्यासाठी साधू संताची गरज आहे. मग ते साधू संत असतात कसे. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. स्वतःचा नामदेवरायाचा अनुभव आहे. नामदेवराय पांडुरंगाच्या जवळ आल्यानंतर पांडुरंग म्हणाले, नामदेवा तुला गुरु करावा लागेल. गुरु कशासाठी? माझी ओळख होण्यासाठी. आता कमाल आहे देवा, तुमची ओळख. आपण गप्पा मारतो, माझ्या मुलाच्या वारशाला येतात, आमची म्हातारी दिवाळीला आंघोळ घालते, माझ्या हातचा नैवेद्य खातात, दूध पितात. अरे सामान्य ओळख आहे. विशेष ओळख होण्यासाठी गुरु करायचा. कुठेही ओळखेल तुम्हाला. बरोबर, उद्या परीक्षा चालेल. देवानं परीक्षा घ्यायची ठरवली मुळे बाबा देव घिसाडी झाले. 12 फूट उंचीचे घिसाडी. आई साहेबाला नाटकात प्रतिसाद देण्यासाठी घिसाडी माऊली व्हावी लागलं. तीनही 11.5 फूट उंचीची. आणि गरुड त्याला गाढव केलं. ते घोड्यापेक्षा उंच. आणि त्यांना ते जे सामान असतं ते सगळे त्या गाढवावर, येड्या बाबळीचं सरपण, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी, मोठा हांडा, शेळी शेळीचं कोकरू, कुत्री कुत्रीची पिलं, कोंबडी कोंबडीची पिलं, वरवंटा पाटा, उखळ मुसळ,
दोर धरून आई पुढं दांडक घेऊन घिसाडी बाबा माग. जिथं नामदेव आंघोळीला बसले होते पाण्यात तिथं आले. गारठ्याचे दिवस पाण्यात बसलेला नामदेव बाबा घामानं भिजला. बापरे, रामायणात ऐकलं राक्षस असे असतात. दोन राहिले का माझ्याकरता चुकून. बरं, पळावं तर पकडतील, थांबावं तर मारतील, दिदा अवस्था. नाटकाला सुरुवात झाली. हंडी बघा. खिसाड्याच्या वेशातले देव म्हणाले आई साहेबाला. ते लोखंडी चूल सरपण पेटवलं, मोठा हांडा ठेवला. महाराज हंडी तो पक गई, हंडी में क्या डालो? मुर्गिया काट के डाल दो. कचा कचा कांदे कापल्यासारख्या कोंबड्या कापल्या. नामदेवाची आंघोळ थांबली, ते तिकडेच बघत होतं. महाराज मुर्गिया काट के डाल दी, हंडी नहीं भरती. कुत्तिया काट के डाल दो. महाराज हंडी नहीं भरती. बकरिया काट के डाल दो. हंडी नहीं भरती. गधा काट के डाल दो. ते गरुड होत. जय हरी, तुम्ही तर सामान घेऊन जा काय कापायला नको काय म्हणणार. हे बाबा, आता जरी कापला गरुडा तरी तुला पुन्हा जिता करी. पण ते बसलं ना आंघोळीला, त्यासाठी चालू आहे ना. महाराज गधा काट के डाल दी, हंडी नहीं भरती. नहीं भरती वो छोकरा हारा, उसको काट के डाल दो. म्हटल्या बरोबर तांब्यात धोत्र टाकून. पण देवाला माहिती होतं किती घाबरला माझा नामा तरी घरी जाणार नाही, सरळ देवळात जाईल. आणि मी नाही दिसलो तर माझं पितळ उघडं पडल. म्हणून नामदेवराय राऊळात यायच्या आधी करकटावरी ठेवली, करकटावरी ठेवली, करकटावरी ठेवली. निर्माण केली देवा. 12 फुटाचा बाबा, 11.5 फुटाची बयान, ते घोड्यापेक्षा मोठं गाढव. झालं काय, झालं काय? कोंबड्या कापल्या, कुत्र्या कापल्या, बकरी, अख्ख गाढव कापलं, हांडा भरेना. माझ्यानं भरणार होते. पळून आलो म्हणून वाचलो. अरे मीच होतो. तुम्ही काय ठरलं होतं ना रे परीक्षेला. शक्य नाही देवा, तुम्ही राजस सुकुमार मदनाचा पुतळ्या तिथं दात बाहेर आले होते. मीच होतो. शक्य नाही. बरं जाऊ दे, वाद घालत नाही. मला हे सांग, तुझं काही विसरलं का रे चंद्रभागे? धोत्र ताब्यात तिथंच आहे, मी आणला. बघ हे धोत्र, हे हिरव्या काठाचे धोत्र माझंच आहे तेव्हा. ताब्यावरचं नावाच नामदेव वंत दामासाहेब शिंदे, श्री क्षेत्र पंढरपूर, जिल्हा सोलापूर. ताब्याही माझा. नापास झाला मग गुरु करावा लागेल. पुढे जाऊन आळंदीला जा. मुळावर जय कमी असल्यानं नामदेवराय आळंदीला. उठले निवृत्ती संताच्या दर्शनानं. ज्ञानोबारायाला, मुक्ताबाईला, सोपान काकाला. तुम्ही पहा, काही घरी संस्कार असतात ना, ते लेकर परिवार सगळ्यांना कुटुंब प्रमुख म्हणतात. चला रे बाबा आले पाया पडा, बाबा आले पाया पडा. आता कुटुंब प्रमुख निवृत्तीनाथ आहे. ज्ञाना, सोपाना, मुक्ताई. काय दादा लवकर बाहेर या, पाया पडा. कोण आलं? अरे फार अधिकारी संत आहे. कोण? पंढरीचा प्रेमा घरा, पंढरीचा प्रेमा घरा, पंढरीचा प्रेमा घरा. ज्याच्या स्वाधीन जगाचा बाप आहे तो प्रेमी भक्त नामदेवराय आपल्या घरी आला. म्हणून नामदेवरायाच्या पायावर डोकं निवृत्तीनाथाने, ज्ञानोबारायाने, सोपान काकाने, पण नामदेवराय उभेच. ते बोलले आळंदीचे बुवा, पट्ट्यासोबत देव जेवतो, बोलतो, गप्पा मारतो, माझा अधिकार मोठा. ते काय शेवटी मुक्तात. मुक्ता पाया पडा बाबाच्या. ते तिखट होत्या. तुमचं भागलं नाही का पाया पडण्यावर? तुम्ही लोटांगणा घाला त्याशी म्हणे मुक्ताई जाईना दर्शना.
पंढरपूरचा आहे ना, मग पंढरीशी नाही कोणा अभिमान पाया पडायचा नाही एकमेका. तुम्ही माझे तिघही भाऊ पाया पडले, हे खांबासारखं ताट कसं देवाच्या सोबत रात्रंदिवस आहे. कार्य अहंकार गेला नाही, कार्य अहंकार गेला नाही, कार्य अहंकार गेला नाही. अखंड दयाला देवाचा सेवा, अखंड दयाला देवाचा सेवा, देवाचा सेवा, अखंड दयाला देवाचा सेवा. कार्य अहंकार गेला नाही, अहंकार गेला नाही. तुका म्हणे मोक्ष देखील या कळस आणि तात्काय हा नाश अहंकाराचा. पंढरपूरचं महात्म्य आहे की कळस बघितल्यावर अहंकाराचा नाश होतो. हा रात्रंदिवस पांडुरंगाच्या सोबत असून अहंकार कसा गेला नाही. मला तर असं वाटतं रे दादा, काय मुक्ता उसाच्या शेजारी मजा बा हे अभंग नामदेवाचे आहे, पण तुम्ही वाचतच नाही, तुकोबाराच्या पुढे जातच नाही तुम्ही. उसाच्या शेजारी एरंडाची झाडे, मुक्ताईचे शब्द आहे. म्हणजे याचा अर्थ 750 वर्षापूर्वी उसा शेजारी एरंड होताच. पण किती दिवस एरंड उसाजवळ राहिला तरी कारखान्याला एरंड जात नाही, त्याची साखर होत नाही. तसा पांडुरंग ऊस आणि हा नामा एरंड. मग काय त्या चिपाडे गोडी आली, उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. तिथे कबीरजी निवृत्तीनाथ जी आपके बहन मुक्ता सच कहती है, वो नर कच्चा पे कच्चा नहीं गुरु का बच्चा. गुरुबा काका म्हणले थांबा, घाई करू नका, 10:30 पर्यंत वेळ आपल्याला, घाई करू नका. ती खरंच कच्चा आहे का मला बघू द्या. लावा नंबर. 1 नंबरला निवृत्तीनाथ, 2 नंबरला बसवले ज्ञानोबा, 3 नंबरला सुभाष काका, 4 नंबरला मुक्ताबाई, 5व्या नंबरला नामदेव महाराज. थापटणं घेतलं गोरोबा काकाने, हाणीले थापटणे निवृत्तीच्या माथा, तिला झाला निका परब्रह्म लागले. त्याची थापटणे ज्ञानेश्वरावर, मग काही ते कोरे उरे तेथे. नामदेवराय म्हणतात या आळंदी भागात पाहुण्याचा असा सत्कार असतो, कांदा पोहे नाही, चहा पाणी नाही, काय त्यात थापटणे. त्याची थापटणे सोपानाच्या डोळी, यात लेश नाही कोरा कोठे. त्याची थापटणे मुक्ताईला हानी अमृत संजीवनी उतू आली. त्याची थापटणे नामदेवावर, डोळे चोळे मोहरे रडू लागले. जेव्हा नामदेव रायाने रडायला सुरुवात केली डोक्यात थापटणं बसल्यावर, मग संत सभेत गोरोबा काकानं जाहीर केलं, कोरा म्हणे कोरा राही लागे बाई, कोरा म्हणे कोरा राही लागे बाई, कोरा राही लागे बाई, कोरा म्हणे कोरा राही लागे बाई. म्हणे नाही भाजीला, म्हणे नाही भाजीला, म्हणे नाही भाजीला. कोरा आहे कोरा. म्हणजे मग कोरा आहे भाजा. भाजा म्हटल्यावर नामदेवराय हादरले. म्हणजे भाजा आमचा आजोबा पंजोबा मडे घाटावर भाजला तसा भाजाचा कार्यक्रम असेल तर पंढरपूर दिसत नाही. 1-2 वेळा उडबस केली असेल. मुक्ताईचं लक्ष, दादा काय नाम्याकडे पहा. म्हणे मुक्ताबाई पळाव्यासी पाही, आसन स्थिर नाही नाम्याचे. एवढ्यात लक्ष नाही पाहून जी धूम ठोकली. नामदेव रायानं पंढरपूर गाठलं, देवाच्या जवळ आले. देवानं पहिला प्रश्न विचारला, अशोकराव कसं काय झालं स्वागत. पागोट काढून स्वागत दाखवलं. टोमॅटो एवढं टेंगून डोक्याला. काय झालं स्वागत. आळंदीला गेलतो ना, आळंदीच्या बुवानं हे स्वागत केलं. कोणतं लाकडानं डोई फोडली, लाकडाने डोळे फोडली माझी, लाकडाने डोळे फोडली माझी. तिथे आदर केला मुक्ताबाई, तिथे आदर केला मुक्ताबाई, तिथे आदर केला मुक्ताबाई. लाकडाने डोळे फोडली माझी, लाकडाने डोळे फोडली माझी. सासूच्या जावयाच्या कावळ्याच्या चिमणीच्या गोष्टी हे पाठ करा ना, इथं जिरवाना मस्ती मजा आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, संत वृंदे मनोभावे आधी बंधावी. जेणे करुणी मूर्ती ठसावी, अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. मी सांगत होतो देव सहज बोलले. ते टेगुळ पाहिलं ना, टेगुळ हे पहा, बाळाला मारल्यानंतर बाळ रडत आलं का घरी.
मग आईचं कालवा कालव होते. कोणी मारलं माझ्या बाळाला, कोणी मारलं, वाटोळे होईल त्याचं. तसं टेंगुळ पाहलं नामदेवाच्या डोक्याला. कोणी मारलं माझ्या नामाला, ज्यानं मारलं त्याचे हात तुटतील. हा प्रसंग वाढवत नाही, नुसतं सांगतो. हात तुटतील म्हटल्यावर नामदेवाचे डोळे भरून आले. मायबाबा आधी विचारायचं होतं, कोणी मारलं, कोणी मारलं. तेरच्या काकानं. अरे अरे नामा ठीक आहे, पण मी बोललो ना त्याचे हात तुटतीलच, पण तुझ्याच कीर्तनात तुटतील. हा तिथला प्रसंग आहे. तरी तुला गुरु करावा लागेल. दुसऱ्या गावाला पाठवा देवा. आळंदीच्या बुवाच्या ताब्यात ना कधी वाचलो एकदा. मग दुसऱ्या गावाला म्हटल्यावर औंढा नागणार. हे प्रसंग पहा. देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी शरणतयासी जाई वेगी. मग नामदेवराय औंढ्या नागनाथाला आले तेव्हा विसोबा खेचर स्वामी जोड्यासह पाय पिंडीवर पवडलेले. नामदेवाचा चेहरा उतरला. विसोबा खेचर म्हणे का बाबा कुठला, पंढरपूर तिकडे. वाटोळ झालं सगळं. माझं काय तो त्याला देव कळत नाही, त्याच्याकडे गुरु करायला आमच्या देवाने पाठवलं. म्हणजे 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 काय करतो, जोड्यासह पाय पिंडीवर. म्हातारा झालो रे, पाय उचलत नाही. उचलत नाही तर तिथं ठेवता कसे आले. आता कशाला वेळ घालवतो बाबा, दुसरीकडे ठेव, दुसरीकडे, तिसरीकडे. भोवताल पाय फिरवले, प्रत्येक ठिकाणी पिंड. आणि मग विसोबा खेचर हसले. कळलं का नाम्या, देवाविन ठाव रीता कुठे आहे, विचारुनी पाय तुझी नाम्या. सगळीकडे देव भरून उरलेला आहे. हा गुरु उपदेश घेऊन नामदेवला येतात पंढरपूरला. चंद्रभागेच्या वाळवंटात स्वयंपाक केला, चपात्या तयार झाल्या. परीक्षा घ्यायला देव कुत्र्याच्या रूपात आला. कुत्र्याच्या रूपात आलेल्या देवानं चपात्या उचलल्या चालला. नामा स्वयंपाक करीत बैसला, केशव स्वामरूपी आला, सर्वाभूती रोट्या घेऊन पळाला, सर्वाभूती विठ्ठल. मग नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वानापाठी. तुपाची वाटी घेऊन कुत्र्या मागे लागला नामदेवराय. इमानदारीने सांगा, आपल्या चपात्या कुत्र्यानं पळवल्यावर खरं बोलायचं. तुपाची वाटी गाडे दगड, पण नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वानापाठी. देवा कोरड्या चपात्या खाऊ नका, तूप लावा, पोटात दुखल तुमच्या. तूप घेगा जगजेठी, कोरड्या रोट्या का खासी. तव स्वान हसून बोलले, नाम्या तुझं कैचे रे कळेल. अरे त्या दिवशी घिसाडी होऊन आलो, धोत्रण ताब्यात टाकून पळाला. आणि आज कुत्रा होऊन आलो तर तुपाची वाटी घेऊन मागे लागला. स्वान हसून बोलले, नाम्या तुझं कैचे रे कळले. येरू म्हणे खेचे रे उपदेशिले, सर्वाभूती विठ्ठल सर्वाभूती पाहे वासुदेव. सर्वभूती पाहे वासुदेव. कुसोनिया भाव हत्तेचा. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. हरिरेव जगत जगदेव हरी. हरी तो जगतो नाही भिन्न वपू इति यस्य मतिहि. या बोकावर जो आहे त्याला म्हणतात साधू, त्याला म्हणतात संत. त्यांच्यात आमच्यात हा फरक आहे. आम्हाला देवळात संसार दिसतो आणि साधूला संसारात देव दिसतो. बस एवढा फरक आहे. हे केलं तिथं पंढरपूरला 18 तास लागतो बारीला. आणि 18 तासांनी याचा नंबर गरुड खांबाजवळ आला की त्याला त्याच्या गावचा महादेव दिसतो. महादेव कधी आला तू. मी सकाळी निघलो घरून. सकाळी माझ्या पुढे कसा, मी तर काल लागलो गोपाळपूर पासून बारीला. ते एकनाथराव त्यांच्या हस्ते महापूजा. अरे हो पण तू कसा घुसला. त्यांचा पीएन माझा मुलगा वर्ग मित्र घुसलो वशिल्यानं. असं तरी म्हटलं पुढं कसं. बरं काल राणाकडे गेलता का. हो. माझ्या शेताकडे लक्ष दिलं का. दिलं.
लागण चालू आहे का उसाची? कुठं 15 फुटावर विठोबा, तिथं गरुड खांबाजवळ उसाची लागण. आम्हाला देवळात संसार दिसतो, साधूला संसारात देव दिसला. तोची इथंच बिघडतं ते. संसारात देव नंतर आहे शाळेकडे. भाजीच्या वाफ्यात बसले सावता बाबा. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कोथिंबिरी अवघा झाला माझा, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा, अवघा झाला माझा, अवघा झाला माझा. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. लसूण कोथिंबिरी अवघा झाला माझा, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा, अवघा झाला माझा, अवघा झाला माझा. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आम्हाला देवळात संसार, त्यांना संसारात देव. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोशिंबिरी अवघा झाला माझा हरी. सावता बाबाला मोठ दिसत नाही, नाडा दिसत नाही, विहीर दिसत नाही, बैल दिसत नाही. मग बैल विठ्ठल, लक्षात घ्या, बैल विठ्ठल, विहीर विठ्ठल, मोठ विठ्ठल गे, या झाडावरी राघू मैना त्याही विठ्ठल गे. याला म्हणता सर्वाभूती पाहे एक वासुदेव. इथपर्यंत आलो आपण. बरोबर करू काढेकर, बरोबर करू. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. आणि ज्यानं अहंतेचा ठाव पुसला आहे, अहंता, कारण त्यांना माहिती आहे, हे पहा, माणसं मरतात ना, नवल नाही, मरणाची साधनं उपलब्ध असून जगतात, हे नवल आहे. मरायला काय लागतं? प्रत्येकाला नवछिद्राचं शरीर आहे. नवद्वारे पुरे देही कानोबा, तुझी घोंगडी चांगली आमासी का दिली, वांगुली रे नव ठाया फाटून गेली, तिथं आमासी दिली. मग नव छिद्र असताना कोण्यातरी छिद्रातून प्राणवायू जातो, हे नवल नाही. एखादं घर बांधलं, तिकडे एवढं सांगतो, आणि पत्रकार म्हणलं इकडे का तुमच्याकडे जा, आश्चर्यकारक बातमी घ्यायची आपल्याला. कसा चालला काय बातमी? मी गेल्या वर्षी बंगला बांधला, नाव काय, रामाजी गोमाजी कापसे. हे काही खरं नसतं. वय किती आहे? 42. व्यवसाय शेतीचा आहे. किती स्क्वेअर फूट? 5,500 स्क्वेअर फूट लिहिलं पहिल्या पानावर. अरे पण पूर्ण सांग ना काय आहे. बंगल्याला 9 खिडक्या आहे. बंगल्याला 9 खिडक्या लिहिलं. बोल पुढे. खिडक्याला दारं बसवली नाही. दारं बसवली नाही. तू शनी शिंगणापूरचा नाही, मग दारं काय मुद्दाम नाही बसवली. काय झालं? काल वारा आला, खिडक्याचं गेला, का फुकट चहा प्याला. हे काय ते पण गोष्ट आहे. खिडक्याला दारं नसल्यानंतर वारा जाणारच. तसं प्रत्येकाच्या देहाला 9 द्वार आहे. कोण्यातरी एका द्वारातून प्राणवायू जातो, हे नवल नाही. 9 द्वार असून 90 वर्ष प्राणवायू टिकतो, हे नवल. म्या हालविल्या प्राण हाले जो जगाते चाळीला. नाही ते सगळं तुम्ही पहा. प्रेताला डोळे आहे, तोंड आहे, कान आहे, सर्व इंद्रिय आहे. आणि भोवताल नात्या गोत्याची माणसं बसलेली असतात. काय प्रेम उचंबवून येतं. शपथ खोटं नाही. तुम्हाला समाजाचं खरं प्रेम पाहायचं असेल तर मरून पहा. जन्मात जे चांगलं बोललं नाही ते त्या दिवशी प्रेत यात माणूस होता, हिरा होता. बस
गावचा सूर्यास्त झाला, आता काही मजा नाही गावात. त्याचं आपलं पटलं नाही म्हणा जन्मभर, कारण त्याला खोटं जमत नव्हतं का, म्हणून तर तुझं त्याचं पटत नाही. प्रेत यात्रेची मग ते भोवताल नात्या गोत्याचे बसलाच. बहीण, भाऊ, आई, म्हातारे सगळे पत्नी जवळ येऊ. बहीण म्हणती कळल्या. मुलगी म्हणती बाबा चमचा भर तरी दूध घ्या ना. डेड बॉडीला लिटर पीत होतं, कोणी देत नव्हतं. आता डेड बॉडी चमचा. मुलगा म्हणतो एक शब्द तरी बोला ना. सून म्हणते एवढं तरी ऐका ना. म्हातारी तर पार प्रेताच्या तोंडाजवळ तोंड देऊ. अहो एकदा तरी बघा ना. ते म्हणतं काय नाटक लावला म्हातारे, जर्सीच्या गोठ्यात होतो 6 महिन्यापासून बघत नव्हती, आता डेड बॉडीला. मी असं विचारतो, प्रेताला डोळे आहेत, प्रेताला कान आहे, प्रेताला तोंड आहे, आणि सगळ्या नाटलगाचा आग्रह आहे एकदा बोला, एकदा बघा. अरे आता डोळे असून का नाही पाहत, कान असून का नाही ऐकत, तोंड असून का नाही बोलत. ही क्रिया करणाऱ्याने आपली सत्ता काढून घेतलेली आहे. देखावी ऐकावी भजन एक नारायण. इतकंच नाही, वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही, या बोधावर संत आहे. मग राहिली अहंता मग कोठ. आलं लक्षात. झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही, या बोधावर ते संत. राहिली अहंता मग कोठे, म्हणून पुसोनिया ठाव अहंतेचा. बरं का गाडेकर, जो सर्वाभूती एक वासुदेव पाहे, आणि ज्यानं अहंतेचा ठाव पुसला आहे,
पाहे आणि अहंतेचा ठाव पुसला आहे त्याला साधू म्हणतात, त्याला संत म्हणतात. तोची संत साधू वड खावा आणि का. आता हे समानार्थी शब्द आहे साधू आणि संत. तरी दोन शब्द का आले याच्यात समानार्थी वाटत असलं तरी अर्थात बदल आहे. बेटा म्हणजे मुलगाच होतो, लडका म्हणजे मुलगाच आणि पुत्र म्हणजे मुलगाच. पण चालू आहे बॉक्स चालू आहे. हेलो, पिताजी बंटवारा करे उसमें खुश रहे वो बेटा. बंटवारे के बाद भी पिता को लड़ लड़ के ज्यादा स्टेट मांगता है वो लड़का. और जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, केवल हमें आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा, उसे कहते हैं पुत्र. तसं साधू आणि संत समानार्थी आहे गाडेकर, पण संत वाङ्मयात दोन व्याख्या वेगवेगळ्या आहेत. साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याची दासी, ही साधूची व्याख्या. आणि संताची तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. नेनती काही दाना टोना, नेनती काही दाना टोना, नेनती काही दाना टोना, नेनती काही दाना टोना, हो दाना टोना, नेनती काही दाना टोना. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. नेनती काही वाढवलं का मागवलं, नेनती काही टाणा टोणा, नाम स्मरणा वाचोनी, साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याची दासी. आणि नेनती काही टाणा टोणा, नाम स्मरणा वाचुने, ह्या जशा दोन व्याख्या या अभंगात त्याचं उत्तर पुढे आहे. साधूची व्याख्या शांती क्षमा घरी राबवित, साधू म्हणावे तयासी. आणि संताची नेनती काही टाणा टोणा, नामस्मरणा वाचुने, नामामने नाम गोविंदाचे वाचन विसंबेना त्याचे. पुढं आहेच तो कार्यक्रम, तर मी नुसतं स्पर्श करून द्यावा. तोचे संत साधू वड खावा निका, येरते ऐका मायाबद्ध. एवढंच नाही, सर्वसामान्य माणसं ज्याच्या करता प्राणाची आहुती देतात. एकंदर धनाच्या मागे 15 धोके आहेत. स्थेयम, हिंसा, अनृतम, दंभ, काम, क्रोध, स्मयो, मदः, भेद, वैर, अविश्वास, स्पर्धा, स्त्री, द्यूत, मद्यपान. 15 धोके संपत्तीच्या मागे आहे. पहिला धोका आहे चोरी. चोरी कोणाची होते? ज्याच्याजवळ काही नाही त्याची. अरे ज्याच्याजवळ काही नाही त्याला चोर घाबरतं. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके. स्थेयम,
प्रथम अनर्थ अर्थासी चोरी वसे का अर्थापासी अर्थ नाही ज्यापासी चोरापासून त्यासी भय नाही. सक्के भाऊ तिकडची गोष्ट सांगतो. कीर्तन संपल्यावर विचारू नका पुण्या गावात घडलंय म्हणून. थोरला भाऊ अशोकराव नांगर घेऊन आला. सकाळी नांगरट चालू आहे. नांगरट चालू असताना नांगराचा फाळ अडला. का अडला म्हणून त्यानं नांगर उपसून बाजूला खोदून बघितलं. तिथे तर 25 लिटर पाणी बसेल एवढा तांब्याचा हांडा सोन्याच्या मोहरानं भरलेला. आता नांगर तर कधी अर्धीले बैल मला थाकलो नदगे पाटी आणि त्या सोन्याच्या हांड्याकडे बघत बसलं. 9:30ला धाकटा न्याहारी घेऊन दादा न्याहारी आणली. याच्या मनात आलं मागून जन्माला आलं ना अर्ध्या हांड्याचं वाटेकरी होते. धन काय करतं लक्षात घ्या. इकडे जाण रे. फाळ काढून ठेवला. नांगराला जसा भाऊ न्याहारी घेऊन एका ठोक्यातच मारला. त्याच खड्ड्यात पुरला. दुपारी आई आली शिकवली. अरे तू दिसतो धाकटा नाही रे. हे जेवण आणलं दोघांचं. त्याला वाटलं हाही पुरावा नष्ट करावा लागेल आपल्याला. आई मारली. कीर्तनात लगेच मरतात हा काय. आता हांडा दिवसा कसा न्यायचा. सूर्य मावळून दिला. अंधार पडला तरी लोक अजून जागे असतील म्हणून थांबला. 12 वाजले म्हणला पिक्चर पाहणारे तरी असतीलच म्हणून पहाटेचे 3 वाजू दिले. आता गाव झोपलं असेल ना. उचलला हांडा. निघाला घामाघूम झालेला हांडा डोक्यावर. पण इकडनं 6 चोर चोरी न मिळाल्यानं वैतागून चालले होते. मला वाटते पुढचा उद्योग कळला तुम्हाला. मी हांडा घेऊन आलो. काय मजूर होता कामाला शेतामध्ये. ते पाणी प्यायला नेलं भाडं. असं 3 पर्यंत काम करतो का रे मजूर. पहाटे ठेवाले घाबरू नका. तिथं सांग ठेवलं का. मोबाईलचा लाईट मारला तर सोन्याच्या मोहरा नाचू लागले. चोर म्हणला का वैतागलो होतो आज काही नाही मिळालं. दारिद्र्य जन्माचं दूर झालं. म्हणला ते नंतर बघू पण हांडेवाला उडका ना. मारलं. आता 6 जण खुशीत आले. म्हणला काय दिवस कोणाचं तरी चांगल्याचं तोंड पाहिलं असं चोर म्हणले. पण उपवाशी आहो दिवसभराचे. काहीतरी खायला घेऊन या दोघाला सांगितलं. म्हणलं आता हॉटेल 3 वाजता. अरे त्या हॉटेलवाल्याच्या कानात सांग 500 रुपयाला 1 लाडू दे म्हणा. हांडा त्याच्या बापाचा. 5 उघडते ते हॉटेल. ते दोघं आले लाडू घेण्यासाठी मदगे पाटील. तर दोघांच्या मनात आलं काय असं केलं तर आपण लाडू घेऊ पण थोडस रोकड टाकू त्याच्यात. आपण नाही खाऊ ते चौघं खातील. मग हांडा वाटून घेऊ दोघं. हे रोगोर लाडू टाकून येतात. पण तोपर्यंत चौघाच्या डोक्यात आलं यांना आजच घेतलं टोळीत. आजच हांडा सापडावा लागला आपल्याला. काय लेखायचं नशीब. 20 वर्ष झाले आपली संघटना चौघाची आणि आज घेतल्यावर हांडा सापडला. मग असं केलं तर आल्या आल्या दोघालाही ठार करायचं आणि लाडू खाऊन वाटप करायचं. मला वाटतं पुढचं सगळे कळेल. आल्या आल्या दोघं मारले. चौघानं लाडू खाल्ले. सर्वसामान्य माणसं. तुका म्हणे धन Oh
देवा म्हणे धन, धनासाठी देते प्राण. नामदेव महाराज म्हणतात सर्वसामान्य माणसं ज्या धनासाठी प्राणाची आहुती देतात त्या धनाकडे पाहण्याचा साधू संतांचा दृष्टिकोन. देखलिया धन, देखलिया